अहिल्यानगर शहरातील ऐतिहासिक ह्यूम मेमोरियल चर्च येथे गुड फ्रायडे उत्साहात साजरा। आज जगभरातील ख्रिस्ती बांधव गुड फ्रायडे निमित्त येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचे स्मरण करत आहेत। हा दिवस अत्यंत पवित्र आणि प्रार्थनेचा दिवस मानला जातो। याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला। अहिल्यानगरमधील ऐतिहासिक ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये आज सकाळपासूनच ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थनेसाठी गर्दी केली होती। अहिल्यानगर शहरातील ह्यूम मेमोरियल चर्च या ठिकाणी दुपारी 12 ते 3 या वेळेत ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थना, उपवास आणि प्रभू येशूचे स्तवन करत गुड फ्रायडे हा ख्रिश्चन धर्मातील अत्यंत महत्त्वाचा दिवस साजरा केला। गुड फ्रायडे हा जरी दुःखाचा दिवस असला तरी ख्रिश्चन विश्वासानुसार येशूच्या बलिदानामुळे मानव जातीला पापातून मुक्ती मिळाली आणि शाश्वत जीवनाचा मार्ग मोकळा झाला, म्हणून याला गुड फ्रायडे असं म्हटलं जातं। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। गुड फ्रायडे हा ख्रिस्ती विश्वामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो। त्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूस खांबावर दिलं गेलं। पूर्वीच्या काळी अजूनही ती प्रथा काही ठिकाणी आहे की आपण जर पाप केलं तर आपण बकरा, कोंबडी काहीतरी अर्पण करतो, परंतु सर्व मानव जातीसाठी एकुलता एक पुत्र जो येशू ख्रिस्त आहे, जो पवित्र आहे, ज्यांनी कोणतंही पाप केलं नाही, असा कोकरा त्या वधस्तंभावर खेळला गेला आणि तो पवित्र दिवस आज गुड फ्रायडे म्हणून, उत्तम शुक्रवार म्हणून पाळला गेला। कारण त्याद्वारे त्याच्या बलिदानाद्वारे त्यांनी जे बलिदान क्रूसावर दिलं त्याच्याद्वारे सर्व मानव जातीचं पाप नष्ट झालं आणि आम्हाला सर्व मानव जातीला स्वर्गात जाण्याचा मार्ग मोकळा झाला। म्हणून गुड फ्रायडे हा शब्द वापरला जातो। हा दुःखाचा नाही, परंतु सर्व मानव जातीचा आनंदाचा दिवस आहे की त्यासाठी आमचा देव, आमचा प्रभू येशू ख्रिस्त क्रूस खांबावर गेला। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।